नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीचा मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, भाषेची विविध कौशल्ये असतात. म्हणजेच वाचन कौशल्य, भाषण कौशल्य, लेखन कौशल्य. तर आज आपण तुम्हा सगळ्यांचं लेखन कौशल्य अधिक चांगल्या प्रकारे कसं विकसित होईल ते शिकणार आहोत. मग हे लेखन कौशल्य कसं विकसित करायचं बरं? चला मग आज आपण शिकणार आहोत निबंध, म्हणजेच निबंध लेखन. आता मुलांनो, निबंध म्हणजे काय? तुम्हाला इयत्ता चौथीला अजूनपर्यंत निबंध कसा असतो, निबंध म्हणजे काय आणि तो कसा लिहितात हे अजूनही तुम्ही शिकलेला नाही आहात. म्हणूनच आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण निबंध लेखन कसं करायचं ते पाहणार आहोत. मुलांनो, आता पहिल्यांदा आपण निबंध लिहिण्यापूर्वी निबंध म्हणजे काय असतं ते जाणून घेऊया. आता या निबंध या शब्दाची जर फोड केली तर नि अधिक बंध म्हणजेच निबंध. आता बंध म्हणजे काय? तर बंधन. तर योग्य बंधनात बांधलेले विचार म्हणजे निबंध. आता मुलांनो, तुमच्यासाठी हे खूप कठीण शब्द वाटत असतील, हो की नाही? पण अगदी सरळ आणि सोप्या भाषेत म्हणजे तुमचे जे काही विचार आहे, तुमच्या मनात जे काही थॉट्स येतात ते सगळे अगदी चांगल्या पद्धतीने गुंफून, चांगल्या पद्धतीने जुळवून लिहिणं म्हणजे हे निबंध. आणि हे जे काही तुमचे विचार एकत्रितपणे तुम्ही बांधता ते सगळे चांगल्या पद्धतीने सुवाच्य अक्षरात कागदावर उतरवणं म्हणजे निबंध. तर मुलांनो, तुम्हाला हे निबंध म्हणजे काय ते कळलं असेल. आणि निबंधाचे विविध प्रकार असतात. म्हणजे व्यक्तिचित्रण असतं, आत्मचरित्रात्मक असतं, त्याचप्रमाणे वास्तववादी निबंध असतो. असे विविध प्रकार निबंधाचे असतात. तर मुलांनो, आज आपण यातलाच एक प्रकार शिकणार आहोत. आणि हे जेव्हा तुम्ही मोठ्या इयत्तांमध्ये जाल, म्हणजेच 8वी 9वी 10वी या इयत्तांमध्ये जाल, तर हे निबंध लिहिताना तुम्हाला काही मुद्दे म्हणजे पॉईंट्ससुद्धा दिले जातात. म्हणजे जसं आपण मुद्द्यावरून गोष्ट शिकलो होतो, त्या मुद्द्यावरून आपण एक गोष्ट तयार केली, त्याचप्रमाणे हे निबंध लिहितानासुद्धा तुम्हाला काही मुद्दे दिले जातात. परंतु तुम्ही आता इयत्ता चौथीमध्ये आहात आणि तुमची ही निबंध लेखनाची सुरुवातच आहे. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला निबंध लेखन कसं करायचं याचं एक उदाहरण देणार आहे. आणि त्याद्वारे तुम्हाला निबंध लेखन अगदी चांगल्या प्रकारे करता येईल आणि तुमचं लेखन कौशल्यही खूप चांगल्या प्रकारे विकसित होईल. चला तर मग शिकायचं की नाही निबंध लेखन. तर मुलांनो, आपला या आजच्या निबंधाचा विषय आहे माझी आई. आता मुलांनो, हा तुमची निबंधाची पहिलीच सुरुवात आहे, म्हणून अगदी साधा सरळ आणि सोपा विषय आपण निबंधासाठी घेतलेला आहे. आणि आई म्हणजेच तुमची मम्मा, मॉम, मदर, हो की नाही? तुम्ही वेगवेगळ्या नावाने तुमच्या आईला हाक मारत असाल. आणि सगळ्यात जवळची व्यक्ती जर आपल्या कोणी असेल तर ती आई असते. आता आपण मराठीमध्ये तिला आई बोलतो आणि इंग्लिशमध्ये तुम्ही त्याला मम्मा, मॉम असं वेगवेगळ्या नावाने हाक मारत असाल. परंतु आपल्या आईसोबतचं जे आपलं नातं आहे ते नावावरून बदलत नाही, हो की नाही? तर मुलांनो, आजच्या आपल्या या निबंध लेखनाचा विषय आहे माझी आई. आणि आईबद्दल कितीही लिहा, हे शब्द आपले अपुरेच पडत असतात. कारण की आईबद्दल आपण खूप काही लिहू शकतो. परंतु या खूप साऱ्या शब्दातून चांगले जे विचार आहेत ते बांधणं, ते एकत्रित करणं आणि ते जुळवणं म्हणजेच निबंध. म्हणूनच आपण आता माझी आई या विषयावर निबंध कसा लिहायचा ते आपण शिकणार आहोत. मुलांनो, तुम्हाला हे नाव वाचल्याबरोबरच तुम्हाला तुमची आई समोर आली असेल, हो की नाही? तुमच्या डोळ्यासमोर अगदी तुमच्या आईचं मूर्ती उभी राहिली असेल आणि आईच्या सगळ्या गोष्टी तुमच्या आठवणीमध्ये येत असतील. आणि हे सगळे विचारच आपल्याला आता कागदावर उतरवायचे आहेत. चला तर मग आपण आपल्या आजच्या या पहिल्या निबंधाची सुरुवात करूया. माझी आई. मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे निबंध लेखन म्हणजेच आपलं लेखन कौशल्य या निबंध लेखनातून दिसून येतं.
आणि म्हणूनच आपलं हे लेखन कौशल्यच आपल्याला खूप चांगल्या प्रकारे या निबंध लेखनातून विकसित करायचं आहे. तर मुलांनो, फक्त आपल्या मनात येणारे विचार कागदावर उतरवणं म्हणजे निबंध नाही, तर ते विचार चांगल्या प्रकारे जुळवून आणि योग्य विचारच बांधणं म्हणजे निबंध. तर मुलांनो, ही माझी आई हा निबंध आपण आता इथे सुरुवात करणार आहोत. पण निबंध लेखन, आता लेखन हा आपण कौशल्य विकसित करत आहोत, म्हणून ते कसं लिहायचं याकडे पण तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आता इथे बघा मुलांनो, मी अगदी मध्यभागी या निबंधाचं नाव दिलेलं आहे माझी आई. आणि जेव्हा निबंधाची पहिली ओळ आपण सुरुवात करतो तेव्हा पहिल्या ओळीत 2 बोट अंतर ठेवून मगच आपण निबंधाची सुरुवात करणार आहोत. आणि एक पॅरेग्राफ म्हणजे एक उतारा झाला आणि दुसरा पॅरेग्राफ आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हासुद्धा पहिला शब्द लिहिताना सुरुवातीला 2 बोटं अंतर एवढं ठेवूनच आपण दुसरा पॅरेग्राफ सुरुवात करणार आहोत. आणि आता ही तुमची 4थीच्या इयत्तेमध्ये पहिलीच सुरुवात आहे निबंध लेखनाची, म्हणून आपण जास्त मोठा निबंध लिहिणार नाही आहोत. अगदी 10-15 ओळीचा म्हणजेच 2-3 पॅरेग्राफ असलेला निबंध आपण आता इथे लिहिणार आहोत. तर मुलांनो, मी या निबंधाचं लेखन कसं करायचं याच्या सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत. तुम्हाला प्रत्येक वेळेला जेव्हा केव्हा तुम्ही कोणता निबंध लिहाल तेव्हा नक्कीच या सूचना लक्षात ठेवून तुम्ही हा निबंध लिहायचा आहे. तर चला मग आपण आता माझी आई या विषयावर निबंधाची सुरुवात करूया. आई या शब्दातच किती मोठा अर्थ सामावला आहे. आता मुलांना इथे तुम्हाला पहिल्या वाक्यात कळत असेल, आई या शब्दाला मी अवतरण चिन्ह केलेलं आहे. कारण की मुलांनो, आई हा एक स्पेशल शब्द आहे आणि या शब्दाचा तुम्हाला इथे अर्थ सांगायचा आहे आणि त्याचं महत्त्व सांगायचं आहे. म्हणून आई हा शब्द जास्त करून अधोरेखित करण्यासाठी, म्हणजे समोरच्या व्यक्तीला वाचताना तो शब्द नीट समजला पाहिजे की हा महत्त्वाचा शब्द आहे, म्हणून आपण इथे अवतरण चिन्हात तो शब्द लिहिलेला आहे. आपण पुढे वाचूया. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. बघा मुलांनो, आई या शब्दाची फोड आपण इथे केलेली आहे की आ म्हणजे काय तर आत्मा आणि ई म्हणजे काय ईश्वर. ईश्वर म्हणजे काय गॉड, बरोबर की नाही. मग ईश्वराचा आत्मा असलेली ही आई. मुलांना, तुम्ही खूप वेळा आई हा शब्द ऐकला असेल, बोलला असेल, पण आई या शब्दाची फोड तुम्ही आत्तापर्यंत अशी कधीच ऐकली नसेल. कारण की आई या शब्दातच ईश्वर म्हणजे देव सामावलेला आहे आणि या देवासोबतच आपलं आयुष्य जातं. आपली सुरुवातच या देवासोबत झालेली असते. म्हणून मी इथे सुरुवात नेहमी निबंधाची अगदी चांगली करावी, कारण की आपली सुरुवातच जर चांगली नसेल तर समोरच्या व्यक्तीला निबंध वाचताना बिलकुल इंटरेस्ट येणार नाही. त्यांना बिलकुल असं वाटणार नाही की हा चांगला निबंध आहे की नाही, किंवा तुम्ही अगदी मनापासून लिहिलेला आहे की नाही. म्हणून नेहमी निबंधाची, कुठल्याही निबंधाची सुरुवात करताना ती अगदी चांगल्या प्रकारे करा. आता पुढचं आपण वाचूया. माझी आई खूप प्रेमळ आहे. बघा मुलांना, इथे व्यक्तिचित्रण या निबंधामध्ये आहे, म्हणजे आपण आई या व्यक्तीचं म्हणजे व्यक्तिविशेष सांगत आहोत. आता मी हा निबंध माझ्या आईचा अशा तऱ्हेने लिहिलेला आहे, पण जेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीने निबंध लिहाल तेव्हा तुम्ही तुमच्या आईची ओळख, आई तुमची कशी आहे. मुलांनो, नेहमी सगळ्यांची आई ही प्रेमळच असते आणि ती सगळी आपल्याला मदतच करत असते. फक्त ते चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे लिहिता आलं पाहिजे. माझी आई खूप प्रेमळ आहे. ती नेहमी हसतमुख असते. हसतमुख म्हणजे नेहमी हसणारी, कधीही रडत किंवा कधीही दुःखी अशी नसते, म्हणून नेहमी ती हसतमुख असते. माझ्या आईचे नाव सुनीता आहे. मुलांना, आता मी इथे तुम्हाला एक उदाहरण म्हणून नाव दिलेलं आहे की सुनीता आहे. जेव्हा तुम्ही निबंध लिहाल तुमचा, तेव्हा तुमच्या आईचं नाव तुम्ही इथे लिहू शकता किंवा अगदी सुनीता असं लिहिलं तरीही काही हरकत नाही. मी इथे तुम्हाला एक उदाहरण म्हणून सुनीता हे नाव दिलेलं आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या आईचा निबंध लिहाल किंवा हा निबंधसुद्धा जेव्हा तुम्ही वहीत उतरवाल तेव्हा तुम्हाला सुनीता नाव असं लिहिलं तरी चालेल किंवा तुमच्या आईचं नाव असं लिहिलं तरी चालेल. आपण पुन्हा एकदा हा पॅरेग्राफ वाचूया. आई या शब्दातच किती मोठा अर्थ सामावलेला आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ईश्वराचा आत्मा असलेली ही आई. माझी आई खूप प्रेमळ आहे. ती नेहमी हसतमुख असते.
माझ्या आईचे नाव सुनीता आहे. आता इथे नवीन पॅरेग्राफ सुरू होतोय. मी आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही नवीन पॅरेग्राफ किंवा नवीन उतारा सुरू कराल तेव्हा पहिल्या शब्दाच्या सुरुवातीला 2 बोटं अंतर ठेवा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पॅरेग्राफ असे दिसून येतील. आता आपण पुढचं बोलूया. माझ्या आईला घर सजवायला खूप आवडतं. बघा मुलांनो, बहुतेक जणांची आई घरातलं घर सजवत असते, घरातली साफसफाई करते आणि अगदी कोणतेही पाहुणे आले तर त्यांना घर आपलं कसं चांगलं वाटेल अशा पद्धतीने घर सजवून ठेवते. म्हणून इथे मी लिहिलं आहे की माझ्या आईला घर सजवायला खूप आवडते. ती घरातील सर्व कामे करते. आई, आता तुम्ही लहान आहात त्यामुळे तुम्ही बघत असाल की आपली आई सगळं घरातलं काम करते. अगदी स्वयंपाक असू दे, साफसफाई असू दे, कपडे, भांडी, अगदी सगळं, बाजार, ही सगळी कामं कोण करतं? आई करते. आणि खूप चवदार जेवण बनवते. मुलांनो, आई आपली खूप जेवण छान बनवते. प्रत्येकाला आपल्या आईच्या हातचं जेवण खूप आवडतं. कितीही बाहेर चांगल्या ठिकाणी जा, हॉटेलमध्ये जा, पण आईच्या हातची चव कुठेच येत नाही. आणि म्हणून प्रत्येक मुलाला, मुलीला नेहमी आपल्या आईचं जेवण खूप आवडतं, हो की नाही? म्हणून आपण इथे लिहिलेलं आहे की खूप चवदार जेवण बनवते आणि आईने केलेलं जेवण मला खूप आवडते. घरात कोणी आजारी पडले की माझी आई खूप काळजी घेते. बघा मुलांनो, हे सगळी जी वाक्य आहेत ती तुम्हा सगळ्या मुलांच्या आसपास घडणारी आहे. तुमच्या आईच्या बाबतीत अगदी 100% खरी आहेत, हो की नाही? कारण की हे सगळं प्रत्येकाची आई करतेच. आणि घरात कोणीही आजारी पडलं की माझी आई खूप काळजी घेते. तुम्ही आजारी पडा, तुमचे बहीण भावंडं किंवा घरातले मोठी माणसं आजारी पडली की तुमची आई आज काळजी घेते की नाही? अगदी त्यांच्या औषध पाण्याचं सगळा वेळा सगळ्या सांभाळते, जेवण सगळं सांभाळते आणि आजारी माणसाची खूप सेवा करते, हो की नाही? आपण पुन्हा एकदा हा पॅरेग्राफ वाचूया. माझ्या आईला घर सजवायला खूप आवडते. ती घरातील सर्व कामे करते आणि खूप चवदार जेवण बनवते. आईने केलेले जेवण मला खूप आवडते. घरात कोणी आजारी पडले की माझी आई खूप काळजी घेते. मुलांनो, आता इथे आपला तिसरा पॅरेग्राफ सुरुवात होत आहे. मी आधीच सांगितलं की आपण पहिल्यांदाच तुम्ही इयत्ता 4थीमध्ये हे निबंध लेखन करत आहात, म्हणून आपण जास्त मोठा निबंध नाही लिहिणार आहोत. 10-12 ओळींचाच निबंध आपण तयार करणार आहोत, म्हणजे 2-3 पॅरेग्राफ येतील असा. आता हा आपला पुढचा पॅरेग्राफ आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे नवीन पॅरेग्राफची पहिला शब्द 2 बोटं अंतर ठेवून मी इथे सुरुवात केलेली आहे. आई अभ्यासातही खूप मदत करते. ती माझे लाड करते, पण काही चुकले की ती रागवते. बघा मुलांनो, तुमचा अभ्यास असतो, तुमचा होमवर्क असतो. आतासुद्धा तुम्ही घरी अभ्यास करताय, तुम्हाला शाळेत जायला जमत नाही आहे, त्यामुळे तुमचा सगळा अभ्यास आई वडील घेतात, हो की नाही? मग तुमची आईसुद्धा अभ्यासात खूप मदत करत असते, तुमचे लाड करते. तुम्ही चांगले मार्क मिळवले, तुम्ही कुठल्या चांगल्या गोष्टी केल्या की तुमची आई लाड करते की नाही? तुमच्या आवडीच्या गोष्टी खायला देते, म्हणून ती माझे लाड करते, पण काही चुकले की ती रागावते. बघा मुलांनो, आई ही व्यक्तीच अशी आहे की लाडही करणार, चांगल्या गोष्टी केल्या की लाड करणार, कौतुक करणार, पण चुकीचं वागलात की ती रागवणार, तुम्हाला समजवणार आणि तुमच्या चुकीच्या वागण्याला आळा घालून तुम्हाला चांगल्या गोष्टी समजावून सांगणार, हो की नाही? म्हणून काही चुकलं की ती रागावते. मी चांगले काम केले की तिला आनंद होतो. बघा मुलांनो, प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलीने चांगलं काहीतरी करावं, अभ्यास करावा, चांगली मदत करावी, चांगल्या गोष्टी कराव्यात. त्यामुळे या आईलासुद्धा खूप आनंद होतो. घरात आई नसली की मला करमत नाही. मुलांनो, आपल्याला आपल्या जन्मापासून अगदी मोठे होईपर्यंत आपल्या आईची आपल्याला इतकी सवय झालेली असते की प्रत्येक गोष्ट आपल्या आईच्या शिवाय आपले पान हलत नाही. प्रत्येक गोष्ट आपली आई करत असते आपल्यासाठी. म्हणून घरापैकी सगळ्यात जास्त जवळचं कोण असतं तर आपली आई असते. आणि म्हणून आई आपल्या घरात नसेल, कुठे बाहेर गेली असेल तर आपल्याला करमत नाही, आपल्याला चांगलं वाटत नाही घरात राहणं एकटं. अशी ही माझी आई मला खूप आवडते. बघा मुलांनो, ह्या आईचे ज्या काही चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्यात, ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी प्रत्येक आईमध्ये असतात आणि प्रत्येक मुला आणि मुलीमध्ये या आईमध्ये या सगळ्या चांगल्या गोष्टी दिसून येतात.
आणि म्हणून हा निबंध मी पहिल्यांदा माझी आई हा घेतला आहे, कारण की तुम्हा सगळ्यांच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी घडल्या असतील आणि अशी ही आपली आई आहे, ती आपल्याला काय होते, खूप आवडते. आणि अशा प्रकारे आपला हा निबंध संपलेला आहे. मुलांनो, तुम्हाला हा निबंध आवडला असेल आणि कशा पद्धतीने लिहायचा असेल तेही कळलं असेल. मी आधीच म्हटल्याप्रमाणे की निबंध म्हणजे विचार बांधणे, विचार जुळवणे आणि ते कागदात उतरवणे. तर मुलांनो, हे जे काही आपल्या आईबद्दलचे आपले जे विचार होते ते आपण असे लिहिले आहेत, आपण कागदावर उतरवले आहेत. आणि लेखन कौशल्य जे आहे ते सुद्धा आपलं आता इथे तुमचं वाढलं असेल, कारण की निबंध कशा प्रकारे लिहायचा ते सुद्धा तुम्हाला या लिखाणातून कळलं असेल. तर मुलांनो, हा निबंध तुम्हाला आवडला असेल आणि आता कुठलाही विषय तुम्हाला जर आला तर तुम्ही तुमचे विचार नक्कीच चांगल्या पद्धतीने जुळवून ते तुम्ही लिहाल आणि निबंध तयार कराल. मुलांनो, आता तुम्ही माझी आई या विषयावरचा आपण निबंध बघितला, तो कसा लिहायचा तेही तुम्हाला कळलं. म्हणून तुम्हाला आता मी होमवर्क म्हणजेच गृहपाठ एक देत आहे. विषय दिवाळी. दिवाळी या विषयावर 10-15 ओळीत निबंध लिहा. मुलांनो, दिवाळी हा सुद्धा तुमचा खूप जवळचा विषय आहे आणि आता दिवाळी येणार आहे. तुम्ही दिवाळीचा पाठही आपला झालेला आहे इयत्ता 4थीला. त्यामुळे दिवाळी हा विषय, या विषयात तुम्ही भरपूर काही लिहू शकता. पण मी आधीच म्हटल्याप्रमाणे सगळ्या विचारातून चांगले विचार जुळवून आणि गुंफून ते एकत्रित बांधायचे तुम्हाला आहेत आणि हा निबंध लिहायचा आहे. आणि खूप सोपा विषय तुम्हाला दिलेला आहे होमवर्कसाठी मी. हा जो माझी आई हा निबंध आपण आता बघितला, तो सुद्धा तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे. आणि हा जो होमवर्क मी तुम्हाला दिलेला आहे दिवाळी या विषयासाठी, तो सुद्धा तुम्ही तुमच्या वहीत लिहायचा आहे. मुलांना, तुम्हाला जर काही अडत असेल तर तुमच्या आईवडिलांची मदत घ्या. पण मला वाटतं दिवाळी हा विषय असा आहे की तुम्ही नक्कीच खूप चांगल्या प्रकारे लिहू शकता. आणि कसा लिहायचा ते मी आता तुम्हाला माझी आई या निबंधाच्या लिखाणातून दाखवलेलं आहे की तो लिहिताना कोणती काळजी घ्यायची, कोणत्या सूचना तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत, ते सगळं तुम्हाला या निबंधातून कळलं असेलच. तर नक्की हा गृहपाठ कंप्लीट करा. धन्यवाद आणि हॅपी दिवाळी.